ಹಲೋ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, ವೆಲ್ಕಮ್ ಟು ಅವರ್ ಯೂಟ್ಯೂಬ್ ಚಾನಲ್. ಇವತ್ತಿನ ಈ ಒಂದು ವಿಡಿಯೋದಲ್ಲಿ ನಾವು 9ನೇ ತರಗತಿಯ ಪಾಠ 3 ಸ್ವಾಮಿ ವಿವೇಕಾನಂದ ಈ ಒಂದು ಪಾಠದ ಪ್ರಶ್ನೆ ಉತ್ತರಗಳನ್ನು ಚರ್ಚಿಸೋಣ. ಈ ಒಂದು ಪಾಠವನ್ನು ಬರೆದವರು ಡಾಕ್ಟರ್ ಜಗದೀಶ್ ಚಂದ್ರ. ಮೊದಲೇ ಪ್ರಶ್ನೆ, ಏಕವಾಕ್ಯ ಮೇ ಉತ್ತರ ಲಿಖಿए ಅಂದರೆ ಒಂದು ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ ಉತ್ತರಿಸಿ. ಪ್ರಶ್ನೆ 1, ವಿವೇಕಾನಂದ ಕೆ ಬಚ್ಪನ್ ಕಾ ನಾಮ ಕ್ಯಾ ಥಾ? ವಿವೇಕಾನಂದರ ಬಾಲ್ಯದ ಹೆಸರು ಏನಿತ್ತು? ಉತ್ತರ, विवेकानंद के बचपन का नाम नरेंद्र देव था. प्रश्न 2, विवेकानंद का जन्म कब हुआ था? विवेकानंदर जन्म यावाग आयितु? विवेकानंद का जन्म 12 जनवरी 1863 में हुआ था. ವಿವೇಕಾನಂದರ ಜನ್ಮ 12 ಜನವರಿ 1863ರಲ್ಲಿ ಆಯಿತು. ಪ್ರಶ್ನೆ 3, ನರೇಂದ್ರ ಪढ़ने में कैसे थे? ನರೇಂದ್ರ ಅವರು ಓದುವುದರಲ್ಲಿ ಹೇಗಿದ್ದರು? ಉತ್ತರ, ನರೇಂದ್ರ ಪढ़ने में बड़े तेज थे. तेज ಅಂದರೆ ಫಾಸ್ಟ್. ವಿವೇಕಾನಂದ ಕೆ ಗುರು ಕೌನ್ ಥೆ? ವಿವೇಕಾನಂದರ ಗುರು ಯಾರು? ಉತ್ತರ, ವಿವೇಕಾನಂದ ಕೆ ಗುರು ರಾಮಕೃಷ್ಣ ಪರಮಹಂಸ ಥೆ. ವಿವೇಕಾನಂದರ ಗುರು ಯಾರು? ರಾಮಕೃಷ್ಣ ಪರಮಹಂಸರು. ಪ್ರಶ್ನೆ 5, ವಿವೇಕಾನಂದ ಅಮೇರಿಕಾ ಕಬ್ ಗಯೆ? ವಿವೇಕಾನಂದರು ಅಮೇರಿಕಾಕ್ಕೆ ಯಾವಾಗ ಹೋದರು? ಉತ್ತರ, ವಿವೇಕಾನಂದ ಅಮೇರಿಕಾ ಸಿತಂಬರ್ ಸನ್ 1893ರಲ್ಲಿ ಹೋದರು. ಡಿಸೆಂಬರ್ 1893ರಲ್ಲಿ 1893. ನೆಕ್ಸ್ಟ್ ಕ್ವಶನ್, 6ನೇ ಪ್ರಶ್ನೆ, ವಿವೇಕಾನಂದ ಕೆ ಅನುಯಾಯಿನೇ ಕೌನ್ ಥೆ? ವಿವೇಕಾನಂದರ ಅನುಯಾಯಿಗಳು ಯಾರು ಇದ್ದರು? ಉತ್ತರ, ವಿವೇಕಾನಂದ ಕೆ ಅನುಯಾಯಿ ಸಿಸ್ಟರ್ ನಿವೇದಿತಾ, ಕುಮಾರಿ ಮಾರ್ಗರೆಟ್ ಎಲಿಜಬೆತ್ ಥಿ. ವಿವೇಕಾನಂದರ ಅನುಯಾಯಿ ಯಾರು? ಸಿಸ್ಟರ್ ನಿವೇದಿತಾ, ಕುಮಾರಿ ಮಾರ್ಗರೆಟ್ ಎಲಿಜಬೆತ್ ಇವರು. ಪ್ರಶ್ನೆ 7, ವಿವೇಕಾನಂದ ಕಾ ದೇಹಾಂತ ಕಬ್ ಹುವಾ? ವಿವೇಕಾನಂದರ ದೇಹಾಂತ ಯಾವಾಗ ಆಯಿತು? ಉತ್ತರ, विवेकानंद का देहांत 4 जुलाई 1902 में को हुआ. ವಿವೇಕಾನಂದರ ದೇಹಾಂತ 4 ಜುಲೈ 1902ರಲ್ಲಿ ಆಯಿತು. ನೆಕ್ಸ್ಟ್, 2-3 ವಾಕ್ಯ ಮೇ ಉತ್ತರ ಲಿಖಿए. 2-3 ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ ಉತ್ತರಿಸಿ. ಪ್ರಶ್ನೆ 1, ವಿವೇಕಾನಂದ ಕೌನ್ ಸಾ ವ್ರತ್ ಲಿಯಾ? ವಿವೇಕಾನಂದರ ಯಾವ ವ್ರತನ ತಗೊಂಡ್ರು? विवेकानंद ने रामकृष्ण परमहंस के संदेशों को सारे विश्व में फैलाने का और दीन दुखी जनों के सेवा और सहायता का व्रत लिया. प्रश्न 2, विवेकानंद के माता पिता का नाम क्या है? ವಿವೇಕಾನಂದರ ತಂದೆ ಮತ್ತು ತಾಯಿ ಇವರ ಹೆಸರು ಏನು? विवेकानंद के माता और पिता का नाम, माता का नाम श्री भुवनेश्वरी देवी और पिता का नाम श्री विश्वनाथ दत्त था. प्रश्न 3, विवेकानंद की रुचि किन किन विषयों में थी? ಉತ್ತರ, ಪ್ರಶ್ನೆ ಅಂದರೆ ವಿವೇಕಾನಂದರ ಯಾವ ಒಂದು ವಿಷಯದಲ್ಲಿ ಅವರಿಗೆ ರುಚಿ ಇತ್ತು? ವಿವೇಕಾನಂದಕ್ಕೆ की रुचि व्याख्यान देने और विचारों के आदान प्रदान करने के विषयों में थी. प्रश्न 4, विवेकानंद ने भारतवासियों को क्या उपदेश दिया? विवेकानंद अज्ञान, अंधविश्वास, अशिक्षा, विदेशी अनुकरण, दासता और दुर्बलता आदि विषयों पर भाषण देकर उनके बुरे प्रभावों को हटाने का भारतीय जनता को उपदेश दिया. प्रश्न 5, विवेकानंद ने किन किन देशों की यात्रा की? ವಿವೇಕಾನಂದರು ಯಾವ ಯಾವ ದೇಶಕ್ಕೆ ಹೋಗಿದ್ರು? ಉತ್ತರ, विवेकानंद ने अमेरिका, इंग्लैंड और स्विट्जरलैंड देशों की यात्रा की. ವಿವೇಕಾನಂದರು ಅಮೇರಿಕಾ, ಇಂಗ್ಲೆಂಡ್ ಮತ್ತು ಸ್ವಿಟ್ಜರ್ಲ್ಯಾಂಡ್ ದೇಶವನ್ನು ಹೋಗಿದ್ದರು ದೇಶಕ್ಕೆ. विवेकानंद ने जनता को ललकार कर क्या कहने को कहा? उत्तर, विवेकानंद ने जनता को ललकार कर, प्यारे देशवासियों वीर बनो और ललकार कर कहो कि मैं भारतीय हूँ,
अनपढ़ भारतीय, निर्धन भारतीय, ऊंची जाति का भारतीय, नीच जाति का भारतीय, सब मेरे भाई हैं। उनकी प्रतिष्ठा मेरी प्रतिष्ठा है, उनका गौरव मेरा गौरव है। इस तरह विवेकानंद ने ललकार कर कहने को कहा। अन्य वचन रूप में लिखिए। रूढ़ी रूढ़ियाँ, व्याख्या व्याख्याएं, सेवा सेवाएं, आज्ञा आज्ञाएं, उपाधि उपाध्याय, शाखा शाखाएं। अन्य लिंग रूप में लिखे। माता पिता, घोड़ा घोड़ी, स्वामी स्वामिनी, अनुयायी अनुयायिनी, बालक बालिका, विषया विषय। विलोम शब्द लिखिए। गौरव अगौरव, दुख सुख, सत्य असत्य, धर्म अधर्म, स्वदेश विदेश, समर्थ असमर्थ, सबल दुर्बल, ज्ञान अज्ञान। नेक्स्ट जोड़कर लिखिए। ಹೊಂದಿಸಿ ಬರೆಯಿರಿ। भुवनेश्वरी देवी धर्मनारायण महिला थी, धर्मपरायण महिला थी। प्रश्न 2, रामकृष्ण मिशन की स्थापना स्वामी विवेकानंद ने की। विवेकानंद का जन्म कलकत्ता में हुआ। अंधविश्वास को हटाकर धर्म का मर्म समझाया। वाक्य में प्रयोग कीजिए। घुड़सवारी, हृदय स्पर्शी, अंधविश्वास, अकाल। घुड़सवारी, घुड़सवारी करने में बेड़ा आनंद था। बड़ा आनंद आता है, ಬೇಡ ಅಂತಾಗಿದ್ದು ಬಡ आनंद आता है ಮಾಡಬೇಕು। हृदय स्पर्शी, स्वामी विवेकानंद का भाषण बड़ा गंभीर और हृदय स्पर्शी था। अंधविश्वास, विवेकानंद ने अंधविश्वासों का खंडन किया। प्रश्न 4, अकाल, अकाल से जनजीवन अस्त व्यस्त होता है। जिज्ञासा, बच्चों को पढ़ने में जिज्ञासा है। वाक्य शब्द कीजिए, वाक्य शुद्ध कीजिए। विवेकानंद प्रयत्नशील रहे, उनके भाषण गंभीर था। स्वामी जी कोशिश की। कुमारी मार्गेट स्वामी जी की अनुयायी बन गई। उन्होंने गरीबों के दशा सुधारने का संदेश दिया। नेक्स्ट क्वेश्चन, 9वें प्रश्न है। तालिका के आधार पर 5 वाक्य बनाएं। उदाहरण, यह महेश का भाई है। 5 उदाहरण बरीಬೇಕು। यह महेश की बहन है, यह महेश की बहन है। 1ನೇದು यह महेश की बहन है। 2ನೇದು ये महेश के बहन है। 3ನೇದು यह महेश का मकान है। 4ನೇದು यह महेश के गुरुजी हैं। 5ನೇದು यह महेश के भाई हैं। 7वें प्रश्न है, स्थित स्थान भरकर सार्थक शब्द बनाएं। नेक्स्ट क्वेश्चन, उदाहरण ಇಲ್ಲಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ। ವಿ ನಡಕೊಂದು ಶಬ್ದ ಹಾಕಬೇಕು। ವಿವೇಕ, ಅಡ್ಡ ಸಾಲು ಮತ್ತು ಕಂಬ ಸಾಲು ಎರಡು ಕಡೆ ಅದ ಆನ್ಸರ್ ಬರಬೇಕು। ಆನ್ಸರ್ ಅದಲ್ಲ, ಶಬ್ದ ಆಗಬೇಕು। ಸವೇರ, ವಿವೇಕ ಸವೇರ ಇಲ್ಲಿದೆ ನೋಡಿ। ಉಪಾಧಿ, ऊपर। समिति, अमित। आदान प्रदान। धारक, कारक। भारत, निरत। ಈ ರೀತಿ। नेक्स्ट क्वेश्चन, दिए गए शब्दों में निहित 4 नए शब्द ढूंढकर लिखिए। धर्मरायण, धर्म राय, पन धर। घुड़सवारी, घुड़ सवारी, डस वारी। परमहंस, पर परम हंस समर। अंधविश्वास, अंधविश्वास विश्व वास अंश। भारतवासी, भारतवासी रथ भार। विवेकानंद, विवेकानंद वेदकान। सही कारक चिन्हों से
रिक्त स्थान भरिए। ಒಂದನೇದು नदी के तट पर आम का पेड़ है। नेक्स्ट क्वेश्चन ಎರಡನೇದು रेलगाड़ी के इंजन से धुआं निकलता है। जानवरों पर दया करनी चाहिए। जवान और बूढ़ा में अंतर होता है। धूप से पत्ते सूख गए। अनुरूपता रामकृष्ण परमहंस, शारदा देवी, विश्वनाथ दत्त, भुवनेश्वरी देवी। 1863 1863 विवेकानंद का जन्म। 1893 सर्वधर्म सम्मेलन। विवेकानंद, नरेंद्र, सिस्टर निवेदिता, कुमारी मार्गरेट, एलिजाबेथ। ಶಿಕಾಗೋ ಅಮೆರಿಕ, ಕಲ್ಕತ್ತಾ ಭಾರತ. ಇದಿಷ್ಟು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ 9ನೇ ತರಗತಿಯ ಸ್ವಾಮಿ ವಿವೇಕಾನಂದ ಪಾಠದ ಪ್ರಶ್ನೋತ್ತರಗಳು. ಈ ಒಂದು ವಿಡಿಯೋ ಇಷ್ಟವಾದಲ್ಲಿ, ನಿಮಗೆ ಹೆಲ್ಪ್ ಆದಲ್ಲಿ ಲೈಕ್ ಮಾಡಿ, ಶೇರ್ ಮಾಡಿ ಮತ್ತು ನಮ್ಮ ಚಾನಲನ್ನು ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿ. ಧನ್ಯವಾದಗಳು.